रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमात दूरदर्शनच्या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्या असं लक्षात येतं की आपल्या भोवताली जी माणसं आहेत कलाक्षेत्रातली, साहित्यातली, नृत्यातली, ही आपापल्या कलेकडे एका विशिष्ट हेतूनी पाहत स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देत असतात, काम करत असतात, नाव कमवत असतात. पण बऱ्याच वेळेला असंही होतं की काही माणसं कळत नकळत प्रथम एका आणखीनच मोठ्या उंचीवर जाऊन पोचतात. त्यामध्ये ते फक्त स्वतःची प्रगती साधतात असं नाही, तर दोन वेगळ्या वेगळ्या संस्कृतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, भाषांचा मिलाप करतात, अधिक चाहत्यांना जमवतात या गुणांमुळे. असंच एक व्यक्तिमत्व आज आपण आपल्या भेटीला इथे बोलवलेलं आहे. त्यांच्याविषयी माहिती देण्यापूर्वी त्यांच्याबद्दलची आपण एक चित्रफीत पाहणार आहोत, तेवढी पाहूया. गेली 46 वर्ष हे गृहस्थ त्यांचं जे क्षेत्र आहे त्यात काम करतायत. तर प्रथम पाहूया त्यांच्यावर बनवलेली एक चित्रफीत. भीमराव पांचाळे नव्हे, मराठी गझलचे खलिफा. गझल नवाज भीमराव पांचाळे गेल्या 37 वर्षांपासून अविरत गझल एक गझल मराठी उर्दू गझल एकाच मंचावरून पेश करत आहेत. भाषा समन्वयाची मिसाल कायम ठेवणारा आशयप्रधान गझल गायक म्हणजेच भीमराव पांचाळे. आकाशवाणी संगीत सभा, शासकीय कला महोत्सवांपासून ते थेट अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिडनी, झुरिकपर्यंत मराठी गझलांच्या मैफिली गाजवणारा, हरहुन्नरी शब्दातील आशयाला स्वरांचे कोंदण लावणारा मृदुभाषी कलाकार. खास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. भेटूया अशाच तरल, मोहक, नजाकत आणि संवेदनशील हृदयाच्या भावस्पर्शी माणसाला आणि जाणून घेऊया त्याची दुसरी बाजू. तर स्वागत करूया गझल सम्राट भीमराव पांचाळे यांचं. भीमरावजी या. नमस्कार. या या या. स्वागत. या, या. हा कार्यक्रम तुम्ही पाहिलात का? जी पाहिलेला आहे. इथे बसा. भीमरावजी, तुमचा जन्म, तुमचं गाव, तुमचं शालेय शिक्षण, तुमचं कॉलेजचं शिक्षण झालं असेल तर, आणि तुमचा मित्रपरिवार, तुमचं कुटुंब, एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, शेती वाडी जे काही असेल त्याबद्दल खुले दिल से. मला मोठं उत्तर. अमरावती जिल्हा, एक छोटासा तालुका, मोर्शी तालुका, सातपुड्याचा पायथा, आणि तिथलं एक अतिशय लहान 800-900 लोकवस्तीचं गाव, त्याचं नाव आष्टगाव. बरं. अगदी नदी, नाले, पहाड, जंगलं यांनी वेढलेलं गाव. तिथे मी जन्मलो. माझं कुटुंब अतिशय गरीब कुटुंब.
शेतकरी आम्ही थोडा नंतर झालो, आधी शेतमजूरच म्हणायचं आणि पडेल ते काम करायचं उदरनिर्वाहासाठी. सगळ्यांनी, घरच्यांनी, गावातली वातावरण तशी परिस्थितीच होती. आम्ही शेतात काम करण्याबरोबर विटांच्या भट्टीवर काम करणं, गुरं राखायला जाणं, अरे वा. शाळा करून हे सगळं करणं, शेतातली कामं सगळं आनंदाने. म्हणजे मी जेव्हा दुसरी बाजू हे नाव कार्यक्रमाचं ऐकलं तेव्हा मला असं ऐकलं दुखरी बाजू. मी थोडा विचार करत बसलो की तशी ही दुखरी बाजू नसतेच, ह्या आठवणी असतात आणि त्या खूप पोषक असतात. त्या संघर्षातून आपण जात असतो, आपली वाटचाल करत असतो. तशीच माझी ही वाटचाल गावाला दुसरीपर्यंत शाळा, तिथून मग तिसरीपासून दुसऱ्या गावी शाळेत जाणे, पायी येणे आणि खूप गमती मित्रांसोबत हुंदडत जाणे शाळेत. आणि गाण्याचं म्हणाल तर लोकगीतं, त्या परिसरातली लोकगीतं आणि वडिलांना भजनाचा नाद, आवाज चांगला आईचा, वडिलांचा भजनाचा नाद, जात्यावरच्या ओव्या, लोकगीतं, हा सगळा म्हणजे सांगीतिक काही वारसा म्हणाल किंवा कानावर की जे काय पडत होतं ते एवढंच. आणि यातूनच एक आवड, आवाज चांगला असल्यामुळं वडील भजनाला न्यायचे, शाळेमध्ये गाणं म्हणायला सांगायचे. आणि असं काही नाही की मला काहीतरी संगीत करायचं आहे किंवा काही होणार आहे असं कुठेही गावी असायचं काही कारण नव्हतं. पण आवाज चांगला, वडील आनंदाने भजनाला न्यायचे. अगदी त्यांची, मला आठवतं त्यांची ती टोळी दुसऱ्या गावी भजनाला जाताना त्यांचे मित्र, गाणारे मित्र भजनात, तर मला गाणं तर म्हणायला लावायचं आहे भजनामध्ये, पण हा अतिशय लहान आहे, पण 1-2 गाणी का सुरात म्हणतो, चांगला म्हणतो, आवडतात सगळ्यांना, म्हणून 4-4, 5-5 किलोमीटर म्हणजे कोस त्यावेळेस खांद्यावर बसून घेऊन जाणं आणि भजन संपलं की रात्री, तेवढ्या रात्री परत येणं, असा तो छान सुखाचा काळ. मी आपली 1-2 भजनं म्हणायचो, ऐकायचो आणि तिथेच झोपी जायचो. परत ते मला उठवायचे आणि घरी आणायचे. आणि त्या काळामध्ये जी लोकगीतं कानावर पडली, विशेषतः मला आठवतं आमच्याकडे एक महादेवाचं प्रस्थ आहे, मोठा महादेव, छोटा महादेव, त्याची यात्रा भरते मोठी. आणि त्या यात्रेला जाणारे सगळे यात्रेकरू गात जातात, गाणं म्हणत जातात. ते पुढे याची मला प्रचिती जेव्हा मी शास्त्रीय गाणं शिकलो तेव्हा आली की हे सूर कुठले आहेत, हा राग कुठला आहे, हे गाणं शास्त्रीय संगीताशी कसं रिलेट होतं, कसं जोडलं गेलं आणि मी त्याचा गझलमध्ये पुढे कसा उपयोग केला, हे सगळं असं त्या प्रवासात मोठं माझ्या दृष्टीने उद्बोधक आणि रंजक होतं. तर माझा सांगीतिक शिदोरी माझी ती तेवढीच होती, भजनपूर्ण. त्याच्यानंतर मी अमरावतीला शिकायला आलो. गुरं राखायला जाताना एक मजा असायची की गुरं लावून दिली की मग बासरीवाला बासरी वाजवणार, आम्ही मोठ्या मोठ्या आवाजात गाणं म्हणणार नदी किनारी बसून आणि खूप एकमेकांना गाणं म्हणायला लावायचं, बासरी वाजवायला सांगायची. तर अशा त्या वातावरणामध्ये गळा असा खुला व्हायचा त्या निसर्गात आणि असं वाटायचं की काहीतरी प्रतिध्वनी येतो आहे आपल्या आवाजाचा आणि तो प्रतिध्वनी ते महादेवाचं गाणं आणि तो पहाडी राग. तो पहाडी राग तुम्ही ऐका, असं वाटतं की एक निरंतर कोणीतरी आपल्याला साथ घालत आहे, पहाडातून येणारा प्रतिध्वनी येतो आहे आणि अशी प्रक्रिया चालली आहे साथ घालण्याची आणि मन कातर होत आहे, असा तो पहाडी राग. जिथे जिथे पहाडाचं सानिध्य आहे, अच्छा, भारतात कुठेही जा, तिथे तिथे त्या रागाचे स्वर तेच आहेत आणि ते तसेच आहेत. दर दारा दा. आता माझं ते जे गाणं आहे पहाडातलं, मी जे महादेवाचं गाणं म्हणतो, दर दारा दारा दा आ गाण्याचे शब्द असे आहेत, जथाच्या जथा जातो आहे आणि गातगात जातो आहे एका स्वरात. महादेवा जातो गा
माया शंकर राजा वा नदीले मोठा पुरगा आमच्या वराडी भाषेतला नदीले मोठा पुर कसा येंगू चौऱ्यागड लारा ला ला लारा आ आ आणि जेव्हा मला गुरुजींनी क्लासिकल गाणं शिकवलं शास्त्रीय गाणं शिकवलं जेव्हा या रागाची ठुमरी सांगितली तोरी बट तकत नैन हारे तोरी बट तकत नैन हारे आजा सवरिया रे वा आजा आजा सवरिया रे बट तकत नैन हार आणि गुरुजींना विचारलं हे गाणं मला माहीत आहे पण तुला माहीत असायचं काय शक्यता आहे हे कसं माहीत आहे ते माझ्या गावी महादेवाला जाताना जे गाणं म्हणतात त्याचे स्वर असेच आहेत म्हणून दाखव मला कसे आहे मग महादेवाला जा आणि हो यार खरंच असंच आहे आणि मग त्याने तो राग ती ठुमरी मला शिकवली आणि पुढे जेव्हा गझल करायला लागलो ते कसं जोडलं गेलं लोकगीताची प्रकृती वेगळी त्याच्यात ठुमरी बाजाची प्रकृती वेगळी गझलची प्रकृती त्याहून थोडीशी वेगळी ए.के. शेख साहेबांनी एक गझल दिली होती माझ्याकडे आणि नेमकी पहाडी राग तेव्हा असा डोक्यात रुंजी घालत होता एकच शेर ऐकवतो तू दिल्या जखमात मी तू दिल्या जखमात मी हरवून गेलो तू दिल्या जखमात मी हरवून गेलो तू दिल्या जखमात मी हरवून गेलो अन तुला विसरायचे अन तुला विसरायचे अन तुला विसरायचे विसरून गेलो तू दिल्या जखमात मी हरवून गेलो हरवून वाह गेलो क्या बात खूप छान तुमची आत्ता ही सुरावट ऐकून मला अनेक अशा तऱ्हेची गायकी ज्यांच्या गळ्यामध्ये आहे अशा अनेक माझे जे स्नेही आहेत ज्येष्ठ मित्र आहेत अशांच्या आठवणी येतात एनिवे मला तुमच्या गुरुजींचं नाव नाही सांगितलं तुम्ही प्राथमिक गुरु पहिले गुरुजी पंडित दिनकरराव देशपांडे अच्छा. भैयासाहेब म्हणायचं मी त्यांना अच्छा. अमरावतीचे अच्छा बा अमरावतीला मी शिकायला आलो अष्टगावरून एक आदर्श विद्यार्थीगृह नावाचं एक हॉस्टेल होतं तिथे सोय झाली राहायची नाही तर आमची परिस्थिती नव्हती शहरात शिकवायला ठेवायची मुलांना वगैरे पण तिथे सोय होती म्हणून अमरावतीला 7वीपासून मी गाव सोडलं बरं तोपर्यंत ही शिदोरी माझ्यासोबत होती लोकगीताची आईच्या गाण्यांची वडिलांच्या भजनांची ती घेऊन अमरावतीला आलो आणि अमरावतीला त्या वसतिगृहात राहून गुरुजींकडे तेही मोफतच शिकवायचे त्यांच्याकडे शिकायला जायला लागलो आणि त्यांनी माझा आवाज त्यांच्या आवाजाची प्रकृती अशीच पातळ त्याच्यामुळे माझा आवाज त्यांच्या आवाजाशी असा मॅच खाणारा होता आणि आमचं खूप पटायचं खूप म्हणजे त्यांनी मला संगीताव्यतिरिक्त सुद्धा अशा काही गोष्टी सांगितल्या जगताना ज्या मला खूप उपयोगी पडल्या आणि गाणं शिकत असताना अमरावती शहरात एक वातावरण होतं संगीताचं खूप चांगलं त्याचबरोबर तिथे मुशायरे व्हायचे उरसामध्ये कव्वाल्या व्हायच्या अच्छा आणि एक नाद असा लागला की रात्रभर कव्वाल्या ऐकायला जायचं आणि मित्रांसोबत उर्दूचे मुशायरे त्या काळी गणेशोत्सवातसुद्धा चांगल्या मैफिली व्हायच्या उर्दूच्या मैफिली गझलांच्या मैफिली व्हायच्या त्या मैफिली ऐकायला जाणं आणि त्या लहान वयातच एक गझल ऐकायची आवड लागली अच्छा आणि गझलकडे असा एक ओढा
निर्माण झाला. शास्त्रीय गाणं शिकत होतोच, ते खूप आवडायचे. आणि एक गुरुजींची गंमत सांगतो मी तुम्हाला, जी मला खूप काही शिकवून गेली. शहरात कोणीही गवई आला की ते म्हणायचे, भीमराव फले फले गवई आलेले आहेत, जा तू ऐकून ये गाणं. जायचं, ऐकायचं. आणि त्याने सांगितलं की मग फुकट प्रवेश असायचा. असं ते वारंवार पाठवायचे. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला रिपोर्टही द्यावा लागायचा की कसं वाटलं गाणं, काय चांगलं होतं, कसे गायले, कुठला राग गायले. तर कधीकधी मग आदरयुक्त भीती थोडी बाजूला ठेवून कधी कधी हिंमत करून असं सांगायचं की काय व्हायचं, तुम्ही वारंवार पाठवता ते काही आवडलं नाही बुवा, काही असं हिंमत करून एखाद्या वेळेस सांगावं लागायचं. कारण खूप कधी कधी असं वाटायचं की सांगावं, कशाला पाठवता वगैरे असं. ते मला एकदा असं म्हणाले की अरे कसं गावं हे मी तुला शिकवीन, कसं गाऊ नये हे मी तुला कसं शिकवणार, हे तुला असंच शिकावं लागणार. चांगलं वाईट तुला ठरवावं लागेल, काय चांगलं काय वाईट हे तुला ऐकून स्वतःच्या मनाशी ते त्याची गोळाबेरीज करून ठरवावं लागेल. Learning and unlearning. आणि तसं तुला शिकावं लागेल. आणि तसं तू शिकलं पाहिजे. तुला शिकता शिकता ऐकता ऐकता, म्हणजे मी तुला समोर बसून गुरुमुखी ज्ञान कितीही शिकशील, तुला ऐकून बरंचसं शिकावं लागेल, खूप काही टाळावं लागेल, खूप काही वजा करावं लागेल, असंच तुला पुढे जावं लागेल. खूपच छान, खूपच छान सल्ला. तुम्ही 7वी पासून अमरावतीला आलात आणि मग कुठपर्यंत झालं शिक्षण पुढचं? मी SSC पर्यंत अमरावतीला राहिलो. अमरावतीला बाय दॅट टाईम थोडंसं मित्रांच्या संगतीने उर्दू शिकायला लागलो. आणि अमरावतीच्या मुक्कामात एक खूप महत्त्वाची गोष्ट घडली, ती सांगतो तुम्हाला. तिथे सुरेश भटांची भेट झाली. सुरेश भटांचा विषय काढलात हां, तर भटांच्या कवितेबद्दल आपण बोलूच नंतर, तुमचा आलेला अनुभव. पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आपण. परत भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी करतो एका स्वरेल माणसाशी. भीमरावजी, या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे डिग्री घेऊन बाहेर पडेपर्यंत हा तुमचा जो छंद आहे त्याबद्दल तिथे काय काय घडू शकलं कॉलेजमध्ये? अमरावतीपर्यंत, तिथपर्यंत जो माझा मुक्काम होता अमरावतीचा, तिथे एक अतिशय महत्त्वाची घटना माझ्या सांगीतिक प्रवासाच्या दृष्टिकोनातून घडली. ती म्हणजे सुरेश भटांची भेट. अरे वा. त्यांना आम्ही गझलचे खलिफा म्हणतो, मराठी गझलचे खलिफा. त्यांची भेट ती एक मोठ्या विचित्र वातावरणात घडली. मी राजकमल चौक नावाचा एक प्रसिद्ध चौक आहे आणि तिथेच माझा संगीत क्लास असायचा. आणि तिथे त्या चौकामध्ये गर्दी वर्दळ असायचीच नेहमी. आणि एकदा मी बघितलं की एक पॅडल रिक्षा, जी माणसं चालवतात रिक्षा, ती उभी आहे आणि एक भला मोठा इसम देहष्टीचा मोठ्या त्या रिक्षात बसला आहे, अगदी बादशासारखा. आणि अवतीभोवती कोणी सायकल स्टँडला लावून त्यावर, कोणी दुकानाच्या फळीवर, कोणी स्कूटरच्या सीटवर, कोणी कुठे असे विखरून असे बसलेले आहेत अवतीभोवती. आणि हा माणूस आपल्या खड्या आवाजात ऐकवतोय. आणि ते अगदी थबकून गेलो मी तेव्हा 9वी-10वीत असेल. आणि हाफ पॅन्टमधले ते दिवस आणि सगळे असे जाणतेले लोक. आणि आपल्याला हा कोण लहान मुलगा इथे आला म्हणून आवडत तर होतं ते ऐकणं, पण कोणी हाकलून देऊ नये म्हणून आपण कुठेतरी सुरक्षित ठिकाणी उभं राहून मी ते ऐकत होतो. आणि ते खड्या आवाजात गझल पेश करत होते आणि अगदी जीवाचा कान करून रसिक, त्या अवस्थेत बसलेले रसिक ते ऐकत होते. मला ती गझल, तो क्षण आणि माझ्या आयुष्यातली ही ती पहिली गझल, असा तो एकूण त्या प्रसंगाचा गोषवार आहे. आठवते ती गझल? ती गझल मला पुरेपूर आठवते. त्या गझलनी माझ्या मराठी गझल गायनाची सुरुवात झाली. मी उर्दू गझलकडे वळलो होतो, गातेही होतो. शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबरोबर सगळा विरोध पत्करून मी गझलकडे वळायचं माझं असं सुरुवात झाली होती. विरोध कोणाचा? विरोध किंवा याला सगळं गाता येतं, माझ्याच आपल्याच लोकांचा. की म्हणजे मला तो शब्द अजूनही आठवतो की नाट्यसंगीत गाता येतं,
शास्त्रीय शिकतोय, गातोय आहे, भजनं चांगली गातो आणि हा प्रकार फारसा आम नव्हता, हा गायकीचा प्रकार. आणि मला याला भिकेचे डोहाळे लागले असा तो शब्द होता. बर. आणि पण अत्यंत आवडणारी कलाकृती, अत्यंत आवडणारा कलाप्रकार म्हणून मी कशाचकडे म्हणजे लक्ष दिलं नाही. कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो. माझे गुरुजीसुद्धा मी गझलकडे वळतो याबद्दल नाराज होते. बर. पण ती गझल माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट म्हणू आपण. जरा ऐकवा ना. हो, जरूर जरूर. तोडी रागात त्यांनी ती म्हटली होती आणि तीच चाल मी पुढे अशी थोडीशी माझ्या परीने करून घेतली. आ आ का सुंदर शब्द होते. जगत मी आलो असा की, जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, मी जसा जगलोच नाही, जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही. एकदा तुटलो जरासा, एकदा तुटलो, एकदा एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही, जगत मी. काय शेर आहे, ऐकवतो. कैकदा कैफात माझ्या, कैकदा कैफात माझ्या, मी विजांचे घोट प्यालो. वा. कैकदा कैफात माझ्या, मी विजांचे घोट प्यालो. पण प्रकाशाला तरीही, पण प्रकाशाला तरीही, हाय मी पटलोच नाही, जगत मी आलो. आणि ही गझल मी इतक्या वेळा इतक्या लोकांना ऐकवली की ती इतकी कानावाटे सरळ मनात उतरली होती की मी तेव्हा श्रमसंस्कार छावणी बाबा आमटेंची व्हायची सोमनाथला, तेव्हा जायला लागलो होतो SSC पासून. तर तिथे मला गझल गाणारा पोरगा असंच नाव होतं त्या छावणीमध्ये. अच्छा. यदुनाथ थत्ते, परीट गुरुजी, बाबा हे सगळे गझल गाणार. अरे संध्याकाळ झाली, सगळे काम करून धरणावर काम करायचं, मातीत काम करायचं आणि सगळं करून आल्यावर रात्री मग कोणाला काय येतं, कोणाला काय येतं ते ऐकून दाखव. अरे तो गझल गाणारा पोरगा, यदुनाथजी म्हणायचे, तो गझल गाणारा पोरगा कुठे आहे. मग येऊन आणि मला जे यायचं शिकलो होतं ते मी ऐकवायचं. तर ही गझल आणि अशी झाली, अशी दाद घेऊन जायची गझल की माझ्या आयुष्यातली ती पहिली गझल आणि माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट अशी झाली. तुमच्या या गझल ह्या प्रकाराकडे वळण्यामुळे तुमचे गुरुजी थोडे नाराज झाले, काही घरचे आसपासचे लोक नाराज झाले वगैरे वगैरे वगैरे. नंतरच्या आयुष्यामध्ये तुमची पत्नी आणि तुमची मुलगी, मुलगी की बहीण, मुलगी, त्यांचं काय म्हणणं आहे ते जरा आपण ऐकूया, बघूया. म्हणजे भीमरावांबद्दल बोलायचं म्हणजे माझा नवरा तर आहेच, पण नवरापेक्षा तो माणूस जास्त मला जास्त भावला आणि कलावंत आहेतच ते, हे मला आधीपासून माहिती होतं. हळूहळू आमचं ट्युनिंग होत गेलं. त्यांच्या कलेला जास्त, कला म्हणजे त्यांच्यातली कलाकार असल्यामुळे गझले आणि गझल ही वेगळीच विधा त्यांनी आपलीशी केली होती आणि गझलांमुळे खूप माणसं त्यांनी जोडलेली आहेत. बाबाचं व्यक्तिमत्व एकदम परफेक्ट. कशाहीबद्दल बाबाला विचारलं की बाबाचं उत्तर रेडी असतं. म्हणजे बाबाची चित्रकला छान आहे, अक्षर तर छानच आहे, गाण्यात तर प्रश्नच नाही, त्याच्यात मेहनत करून बाबांनी खूप केलं आहे. आणि घरातली अगदी कोपरानकोपरा, म्हणजे अगदी ते कपडे असू देत किंवा पेपरांची घडी असू देत किंवा पुस्तकं ठेवण्यापासून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लागतात बाबांना. आणि लहानपणापासून तेच बघत आले
आणि असं कधीच पाहिलं नाही की बाबा प्रोग्रामला गेला आहे आणि कधीच आला नाही आणि कधी मदत नाही केली घरी. आईला प्रत्येक कामात मदत करण्यापासून सगळं अगदी बाबा एकदम नेहमी करत असतो आणि अर्थात त्याच्यामुळेच आम्हाला एवढ्या सगळ्या लोकांशी कनेक्ट होता येतं आणि खूप खूप छान वाटतं या गोष्टींमुळे. क्या बात आहे. उर्दू भाषेचा तुम्ही अभ्यास मग कसा काय सुरू केलात? म्हणजे एवढा विरोध असताना सुद्धा. ते उर्दूचा छंद लागला होता ना, गझल ऐकण्याचा छंद. मग हे ऐकण्यासाठी काही शब्द अडायचे आणि अर्थ समजून घेण्यामध्ये प्रॉब्लेम यायचे. तर मग आपण इतरांना विचारण्यापेक्षा शिकूच का नाही. मग एक अब्दुल वहाब नावाचे रिटायर्ड हेडमास्टर होते उर्दू शाळेचे. ते आम्हा सगळ्यांना संध्याकाळच्या वेळेस क्लास घ्यायचे ते आणि अगदी अलिफ बेपासून त्याच्या तलफुज उच्चारापासून सगळं ते शिकवायचे. हलकचे शब्द कसे उच्चारायचे. आप गज़ल को गज़ल नहीं कह सकते, आप गज़ल ही कहना पड़ेगा आपको. अच्छा. आप वो हलक से उसका उच्चारण कैसा करोगे, उसका तलफुज हलक से कैसा, असं छान ते शिकवायचे. आणि त्याच्यामुळं उर्दूच्या उच्चारणामध्ये सुधारणा झाली. आणि अगदी उर्दू ही अतिशय लोभस अशी सुंदर भाषा आहे. हो आहे. ती शिकल्यामुळं जी आवड होती उर्दू गझल वाचायची आणि त्याचं मूळ लेखन वाचता आलं. गालिब त्याच्या मूळ स्क्रिप्टमध्ये वाचायला, मीर तकी मीर, इब्ने ईशा, हे सगळे मला अभ्यासता आले माझ्या समाधानासाठी. आणि तो अभ्यास झाल्यामुळं एक मला असा फायदा झाला की उर्दू गझल त्याच्या अर्थासकट कशी गावी. नुसते शब्द नाही गायचे, अर्थ आधी दिल से निकलेगी तो दिल तक पहुँचेगी. दिल से अगर निकलती ही नहीं है तो दिल तक पहुँचने का सवाल ही पैदा नहीं होता. तो दिल तक पहुँचने के लिए मुझे वो खुद समझनी पडेगी. म्हणजे मला मग ते आकलन स्वतःशीच झालं पाहिजे. गालिब काय म्हणतो आहे, दर्द मिन्नत कशे दवा न हुआ, मैं न अच्छा हुआ बुरा न हुआ, हे मला आधी जाणवलं पाहिजे अंतरात्म्यातून माझ्या. तेव्हा दिल से निकलेगी तो दिल तक पहुँचेगी याचा निर्वाह तेव्हा होईल. तेव्हा तो फायदा मला उर्दू शिकल्यामुळे झाला. पुढे मी जामिया मिलिया इस्लामिया तो कोर्स असं सगळं करत करत उर्दूचा एक अभ्यास माझ्या समाधानापुरता मी केला. त्याबद्दल आपण बोलूया लगेच. चालेल. त्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती जी आम्हाला घ्यावीच लागते ती घेतो. घ्यावीच लागते. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर भीमराव जी, तुम्ही संगीतामध्ये पदवी घेतली ती कोणत्या कॉलेजमधून किंवा त्यावेळेला युनिव्हर्सिटी कुठली होती? नागपूर युनिव्हर्सिटी. अच्छा. आणि खरं म्हणजे बीकॉम असा एक अशी बोलवा होती की बीकॉम केलं तर नोकरी लागते, त्याच्यामुळे ते बीकॉम करावं लागलं. पण त्यांनी बाकीची भूक भागली नाही म्हणून स्पेशल मराठी लिटरेचर घेऊन एक ग्रॅज्युएशन केलं. अरे वा. हिंदी कवी अभ्यासता यावे, ते साहित्य अभ्यासता यावं, ती भूक भागावी म्हणून हिंदी लिटरेचर घेऊन पण एक पदवी मिळवली. तुम्ही आता या क्षेत्रामध्ये गायनाच्या आहात तर हे जे वेगळे वेगळे प्रकार गायनातले आहेत, म्हणजे ख्याल आहे, ठुमरी आहे, गझल आहे. ख्याल आपल्याला थोडक्यात असंही सांगता येईल ना, स्वरांच्या माध्यमातून विचार मांडणे. अच्छा. ख्याल विचार आहे ना, ख्याल. ख्याल अपने ख्याल का इजहार. भारतीय संगीतामध्ये, उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये ख्याल तिथे निर्माण झाला अमीर खुसरोच्या काळापासून. तो विचारांचं प्रगटीकरण ते स्वरांच्या माध्यमातून. तिथे शब्द, त्या मोठ्या ख्यालाचे शब्द हे फक्त स्वरांचा आधार म्हणून वापरलेले आहेत. अच्छा अच्छा. चीज हे सुद्धा स्वरांना आधार म्हणून वापरले आहेत. असा तो अगदी विस्ताराने एका स्वरांनीची बढत घेऊन एक तासभर, 1.5 तास जितका तुमचा आवाज असेल तितकी ते स्वरांची बढत करून तो ख्याल प्रस्तुत केला जातो. म्हणजे ख्याल आणि ठुमरी, ख्याल विशेषतः ख्यालमध्ये शब्द हे दुय्यम आहेत. दुय्यम. स्वर हा महत्त्वाचा आहे. स्वर हा महत्त्वाचा. आणि स्वरांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व श्रोत्यांच्या पुढे मांडायचं. म्हणूनच गायक परत्वे, प्रत्येकाचा ख्याल वेगळा, एकच राग पण अभिव्यक्ती वेगवेगळी का होते, कारण तो ख्याल प्रत्येकाचा स्वरांना लगटून जो येतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.
त्याला खयालची आत्ता व्याख्या मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली आहे तुमच्याकडून. नमस्कार करतो. नाही, नाही, नमस्कार. खरंच खरोखरच. ठुमरी, दादरा हे नंतर उपशास्त्रीय संगीताचे प्रकार. आता गझलला पण उपशास्त्रीय संगीताचा दर्जा आहे, अच्छा. पण ठुमरी विशेषतः तिथे शब्द आहेत, पण तरीसुद्धा स्वरप्रधानता तिथली बरकरार आहे ठुमरीमध्ये सुद्धा. आता मी मघाशी बट तकत नयनहारे, पण शब्द त्याचे भाव व्यक्त करतात आणि स्वरांच्या माध्यमातून व्यक्त करतात. तकत नयनहारे वा. नयनहारे वा. बट तकत वा. नयनहारे. उपशास्त्रीय संगीताचा प्रकार. खयाल आणि ठुमरी किंवा उपशास्त्रीय प्रकारामध्ये भेद असा आहे की इथे तुम्हाला रागाच्या बाहेरचा स्वरसुद्धा घेण्याची मुभा आहे. अच्छा. चौकडी सौंदर्य वाढवणं, हां, सौंदर्य वाढवणं हा मुख्य उद्देश. मग तुम्ही रागबाह्य स्वर सुद्धा घेऊन सौंदर्य वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. हे स्वातंत्र्य ठुमरीमध्ये आहे, जे ख्यालामध्ये नाही आहे. हां. आणि पुढे तुम्ही जाता इतर प्रकाराकडे, जसं गझलकडे माझा विषय आहे म्हणून, तिथं तर अजूनच स्वातंत्र्य आहे ठुमरीसारखंच. आणि तुम्ही त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी, त्याला अधिकाधिक फुलवण्यासाठी, सुरेश भट मला म्हणायचे की अरे आम्ही तुम्हाला शब्द दिले आहेत आमच्या शेराच्या रूपाने, आमच्या गझलच्या रूपाने, तुमचं काम काय तिथे, तुमचं प्रयोजन काय आहे? तर तुम्ही एका स्वरांच्या थालीत ते सजवून रसिकांना द्या, ते तुमचं प्रयोजन आहे, त्याच्यासाठी तुम्ही आहात. नाहीतर आम्ही पण दाद घेतोच की, आम्ही मुशायरात गझल ऐकवली तर आम्ही दाद घेणार. संगीतकाराचं काम काय, गायकाचं काम काय? म्हणून ते शब्द सजवून, स्वरांनी सजवून रसिकांना देणे, आणि असे देणे, अशा प्रकारे देणे की ते सरळ त्यांच्या काळजात उतरले पाहिजेत. म्हणून मी माझाच एक शब्द वापरतो, आशाप्रधान गायकी. हां. गझलला मी आशाप्रधान गायकी म्हणतो, कारण मी एक गायक आहे आणि मी जबाबदारीने सांगतो की मी गायक असल्यामुळं माझा गाणं म्हणण्याकडे ओढा साहजिक आहे, ओढा असणं साहजिक आहे. पण इथे आशयप्रधानता राखण्यासाठी मला माझं गाणं हे दुय्यम स्थानावर ठेवलं पाहिजे. शब्द दुय्यम स्थानावरती, गाणं दुय्यम स्थानावर, शब्द प्रधान, शब्द हे मुख्य असले पाहिजे. कशामध्ये? ठुमरीमध्ये का? गझलमध्ये. अच्छा, गझलमध्ये. अच्छा. कारण शब्द फुलवायचे आहेत आणि त्याच्यासाठी स्वरांचा आधार घ्यायचा आहे. म्हणून गाण्याचा भार, स्वरांचा भार, स्वरांचा भडीमार किंवा गाण्याचे जे खूप काही आहे, बहलावे आहेत, आलापी आहे, याचा भार जर शब्दावर होणार असेल तर तुम्ही तिथे फेल्युअर आहात. म्हणून शब्द प्रधान, शब्दातील आशय प्रधान, आणि तुम्ही गायक त्याला आधार झाले पाहिजे फक्त नेमकं ह्याच्या विरुद्ध, खयालच्या विरुद्ध. तर तो प्रयत्न माझा राहिला आहे. आणि मी तुम्हाला उदाहरणाने सांगू शकेल, कारण हा वस्तुपाठ मला कसा मिळाला, हे फार महत्त्वाचं आहे. हां, की मी प्रयत्न करत होतो की मी गझल गावी. गझल गायक तर अनेक आहेत, त्यांचे गझल आपल्याला आवडतात, आपण मोठ्या आवडीने ऐकतो. पण माझं व्यक्तिमत्व, माझं सांगीतिक व्यक्तिमत्व एक गझल गायक म्हणून लोकांसमोर, रसिकांसमोर कसं ठेवू मी, त्याच्यासाठी मी काय करू? रागाचा भडीमार करू, नोटेशन घेऊ, आलापी घेऊ, की या सगळ्यांना फाटा देऊन सरळ सरळ गाऊ, की काय करू? शब्दांना स्वरांची ट्रीटमेंट मी देऊ तरी कशी? ही कश्मकश माझी जी होती, त्याच्यामध्ये मला एक अतिशय सुंदर असा धडा मिळाला, एक वस्तुपाठ म्हणा त्याला. आम्ही त्या काळात रात्री उशिरा पाकिस्तान रेडिओ लावायचो आणि एखादं स्टेशन ट्यून झालं की उत्तम गझल लागायच्या उशिरा रात्री, आणि मेहदी साहेबांच्या गझल ऐकायला मिळायच्या. आणि तुम्हाला सांगतो, असा जीवाचा कान करून त्या गझल त्या काळी ऐकायचो. एक गझल मी ऐकली, त्याच्यामध्ये एक शब्द आहे धुआ. ते म्हणतं की ये धुआ सा कहाँ से उठता है. आणि तो धुआ शब्द त्यांनी स्वरांनी जसा सजवला आणि त्याला एक त्या धुआ नावाच्या एक शब्दाच्या चित्राला जे स्वरांचं कोंदण दिलं, लाजवाब, लाजवाब. मी ते आयुष्यात, कारण तो माझ्यासाठी एक दिशा होती ती, की तू काय करत आहे, तुला जो प्रश्न पडला आहे त्याचं प्रगटीकरण होतं. देख तो
मीर तकी मीरची गझल गात होते ते. देख तो दिल के जा से उठता है. अरे बघ बघ तरी, त्या देखतोच्या उच्चारणामध्ये सुद्धा मेहदी साहेबांनी कमाल केली होती. देखतो दिल के जा से उठता है ये धुआं. वाह वाह. आणि मी स्तब्ध झालो की माझ्या डोळ्यासमोर चित्र आलं की एक मेणबत्ती जळते आहे. मी ती विझवली आणि विझवल्यानंतर तिचा जो धूर आहे तो असा आळसावल्यासारखा हवेत असा विरतोय, वलय वलयाने विरतोय. आणि ते कोणी दाखवलं? मेहदी साहेबाच्या स्वरांनी दाखवलं. शब्दात तर चित्र होतंच, पण ते प्रगट कोणी केलं? मेहदीच्या स्वरांनी. ये धुआं सा कहाँ से उठता है. कधी न भेटलेल्या माझ्या या अदृश्य गुरुनी मला एवढं मोठी शिकवण दिली होती. वा. आणि मी खूप काही शिकलो. पुढे सगळ्या कंपोजिशनमध्ये मला इतका उपयोग झाला की प्रत्येक शब्द गझलमध्ये आलेला, अहो 2च ओळी आहेत. गागर में सागर अशी गझलची व्याख्या केली जाते. गझल का शेर क्या है? आशयाचा समुद्र एका गागरमध्ये सामावलेला आहे आणि तुम्हाला गाऊन तो उलगडून दाखवायचा आहे. मग तुम्ही काय एक पहिली ओळ 2 वेळा म्हटली, दुसरी ओळ एकदा म्हटली आणि परत ध्रुवपदावर आले, असं करून चालणार नाही. नाही नाही नाही. आयुष्य तेच आहे, हे गझल आहे, छोट्या बहरची गझल. म्हटलं आहे की आयुष्य तेच आहे, पण आयुष्य तर तेच असणं म्हणजे काय? एका घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं तेच ते जगणं असेल तर जगण्याचा केवढा मोठा गुंता, केवढा पेस होऊन बसतो. हे जर त्या लहान 2 ओळीमध्ये सांगितलं असेल तर त्याचा आशय उलगडण्यासाठी मी काय करू? मी काय केलं पाहिजे? काय करायला हवं? माझ्याकडे स्वर आहे, मी ते स्वर घेऊन ह्या आशयाच्या मागे कसा उभा राहीन भक्कमपणे, तो प्रयोग केला. आयुष्य तेच आहे. आता हे तेच आहे सांगण्यासाठी मला काय करावं लागेल? तेच आहे, तेच 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 आहे. आणि याच्यामध्ये दुसरा फायदा काय होतो की जो ऐकणारा आहे त्याचं मन मला इतरत्र कुठेच भटकू द्यायचं नाही आहे. त्यांनी टोटल त्याचं एन्ग्रॉसमेंट जी आहे ती माझ्या गाण्याशीच पाहिजे. गाणं आणि ते शब्द, तो आशय त्यांनी कुठेच जाता कामा नये. आणि इतकं की आता पुढची ओळ काय आहे, सानी मिश्रा काय आहे सांग बाबा लवकर. आता पहिली ओळ तो ऐकवली, उला मिश्रा ऐकवला, दुसरी ओळ काय, सानी मिश्रा काय सांग लवकर. इतकी उत्कंठा त्याची वाढली पाहिजे. आयुष्य तेच आहे, तेच आहे, तेच आहे, तेच आहे, तेच आहे. आयुष्य तेच आहे. अन हाच आयुष्यात तेच असणं. अन हाच आयुष्य तेच आहे. अन हाच पेच आहे. आयुष्य तेच. आता माझ्याकडे शब्द आहे पेच, म्हणजे गुंता. हा गुंता स्वरांनी कसा दाखवता येईल की नाही, याचा 50 वेळा रियाज केला घरी, तेव्हा कुठे रसिकांसमोर 2-3 वेळा येतं, ते आठवतं. ते कसं 1-2 आठवलेले सांगतो. अन हाच गुंता, अन हाच पेच आहे. आयुष्य 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 तेच तेच आहे. असा तो एक करून बघण्या प्रयोग. आपण पुढे अशाच गप्पा मारूया. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. गप्पा गोष्टी चालू आहेत एका मोठ्या गायकाशी, गझल गायकाशी. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये. भीमरावजी जी सर.
तुमचे असंख्य असे मित्र आहेत की जे साहित्यातही त्यांनी थोडंसं नाव कमावलेलं आहे, काही कार्य करत आहेत, लिहित आहेत. त्यांच्यापैकी एक दोघा तिघांच्या आपण आता काही प्रतिक्रिया तुमच्याबद्दलच्या बघणार आहोत. जी. तर बघूया. 1995 साली एक जखम सुगंधी ही कॅसेट हातात आली आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा मराठी गझल ऐकली आणि मग प्रेमात पडलो त्या. खरं सांगायचं म्हणजे भीमराव दादांचं बोट धरूनच आम्ही गझलच्या गावी आलो. तेव्हा गझल कळायला लागली, उमजायला लागली. पण खऱ्या अर्थाने जेव्हा दादांबरोबर हे कार्य करत होतो गझलचं किंवा निवेदन करतो, त्यांना ऐकत असतो, ते ऐकत असताना जाणवत असतं की जगण्याचं भान ते गझलमधून आपल्याला देत असतात. ते दादांबद्दल काय बोलावं, ते जे गात असतात, गझल जेव्हा त्यांची सुरू असते त्यावेळेला आपल्या अंतरंगातून अनेक प्रभाव असे वाहत असतात आणि ते जाणीव देत असतात की तुम्ही एक चांगलं माणूस म्हणून जगा, एक समृद्ध माणूस बनायचं असेल तर मला वाटतं की दादा गझलच्या माध्यमातून ते कार्य करत असतात आणि ते आपल्याला ती जाणीव देत असतात. हां, नमस्कार. मला दादांबरोबर बोलायला आज इकडे संधी मिळाली त्याच्याबद्दल मी धन्यवाद करतो. मी दादांबरोबर 86पासून तबल्याची साथ करतो आहे आणि त्यांच्या गाण्याबरोबर त्यांच्याकडनं काय काय मला शिकायला मिळेल, त्यांचे विचार, त्यांची विचारांची गाण्याची पकड, ते कसे विचार करतात गाण्याच्या बाबतीमध्ये. एखादं गझल आल्यानंतर त्याला आपण कंपोज करायचं, कसं आपल्यासमोर ठेवायचं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. क्या बात है. एक गझलबद्दल छोटासा प्रश्न विचारतो आणि मग पुढे जाऊया आपण की तुम्ही आता खयाल गायकीचं महत्त्व किंवा त्याची व्याख्या सांगितली, ठुमरीचं सांगितलं, गझल सांगितलं, तर किती घराण्यांचा एकूण तुम्ही कळत नकळत अभ्यास केलेला आहे? प्रामुख्याने 2 घराणे, एक किराणा घराणं भैयासाहेबांचं आणि दुसरं पतियाळा घराणं. तर गायकीचा जो एक बाज आहे तो घराण्याचा इतका सुंदर आहे आणि इतका मनस्वी आहे आणि असा ओलसर आहे, ओला आहे खूप. तर त्याच्यामुळं काय संकेत होता की दोन्ही मला आवडणारी घराणी माझ्या आयुष्यात आली. माझे अत्यंत आवडते कवी असे बरेच आहेत मराठी साहित्यामध्ये, खूप मोठे मोठे कवी आहेत, पण भटांनी एक वेगळीच कविता मराठी भाषेला बहाल केलेली आहे, सुरेश भटांनी. हो, अगदीच वेगळी आहे कविता त्यांची. अत्यंत साधे शब्द पण असे आत जाऊन पोचणारे शब्द आहेत. त्यांनी तुम्हाला काय पदवी दिली आणि केव्हा दिली? जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो, असं भट म्हणतात. त्यांनी हे अमृताचं, हे गझलचं अमृताचं रोपटं ह्या मराठी मातीत, मराठी भाषेच्या मातीत लावलं. पण ही जमीन, मी थोडंसं गझलबद्दल बोलावं लागेल, बोलणं गरजेचं आहे. ही जमीन, ज्या जमिनीत भटांनी हे रोपटं लावलं गझलेचं, ती जमीन माधव जुलेनांनी ह्या मातीत तयार केली होती. आता जमीन हा शब्द कसा आहे, उर्दूचा आहे. हां, तर जमीन ह्या शब्दाचा अर्थ छंदसुद्धा होतो उर्दूमध्ये. हा छंद, हे छंदशास्त्र, हा आकृतिबद्ध, याला सुद्धा जमीन म्हणतात. अच्छा, उर्दूमध्ये. तर ती जमीन आधी माधव जुलेनांनी मराठीत आणली आणि त्या मातीत भटांनी हे रोपटं लावलं. आणि एका पारल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये एक सुंदर आमच्या दोघांची मैफिल झाली, खूप रंगली होती ती. आणि इतक्या भावनातिरेकाने त्यांनी मध्येच माझं गाणं सुरू असताना एक माईक हातात घेतला, तेव्हा सुधीर गाडगीळ निवेदन करत होते मैफिलीचं, हातात घेतला आणि म्हणाले रसिकांना की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी भीमरावांना एक उपाधी देऊ इच्छितो. आणि गझल नवाज ही उपाधी त्यांनी मला दिली. तुम्ही सगळ्या गझलकारांना एकत्रित केलं म्हणजे काय केलं? एकत्रित म्हणजे असं झालं ते की सुरेश भट गझलचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून झटत होते, खूप झटत होते. आणि मी मैफिली करत होतो, मी त्यांच्यासोबत होतो. नागपूरला मी जेव्हा स्टेट बँकेत नोकरी करत होतो तेव्हा आम्ही शेजारी राहायचो. अनेक बैठकीत चर्चा व्हायच्या, कसं करायचं.
काय केलं पाहिजे, त्यांचे प्रयत्न सुरूच होते. मग माझ्या दृष्टीने मी म्हटलं की मी काय करेन, मी खालीचा वाटा माझा काय राहील. मी मैफिली करतो, वाहवा मिळवतो, नाव होतं, पुरस्कार सन्मान मिळतात, पैसा मिळतो, माझं योगदान काय. म्हणून मी बाय दॅट टाईम थोडासा अभ्यास केला होता गझल या आकृतिबंधाचा. अच्छा. आणि गझल या प्रकाराबद्दल एक प्रकारची धास्ती भीती की आपल्याला जमणार नाही, आपल्याला झेपेल की नाही हा आकृतिबंध. त्याच्यामध्ये कारण काफिया रदीफचे बंधनं, त्या आकृतिबंधाचे काही कायदे हे जमेल की नाही म्हणून. आणि भट म्हणायचे की जास्तीत जास्त कवींनी गझलकडे वळलं पाहिजे, कारण चांगला कवी हा उत्तम गझलकार होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. तर चांगल्या कवींनी गझलकडे वळावं म्हणून हे सोपं आहे, हा सरावाचा भाग आहे, हे काही कठीण नाही हे सांगणं गरजेचं होतं. मग मी माझी मैफिल जिथे असेल तिथे दुसऱ्या दिवशी मुक्काम करायचं, तिथल्या कवींना गोळा करायचं. अच्छा अच्छा अच्छा. आणि सांगायचं की मी एक गायक असूनही मला हे कळलेलं आहे, तुम्ही तर कवी आहात, तुम्हाला तर सहज शक्य आहे. मग असं करून गझलच्या छोट्या छोट्या कार्यशाळा सुरू केल्या. अच्छा. की गझलचा आकृतिबंध कसा सोपा आहे, काफिया म्हणजे काय, रदीफ म्हणजे काय, तो निभवायचा कसा. गझल कवितेसारखी ही कविताच आहे, फक्त त्याला कवितेचे अनेक प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार म्हणजे गझल. इतका सोपा आहे. मग त्याची ती भीती दूर करायची. मग त्यांना त्या रदीफ काफियाबद्दल सांगायचं, की जे आकृतिबंधाचे नियम आहे ते थोडक्यात यथाशक्ती समजावून सांगायचे. बाकीचं मार्गदर्शन भट करतात. असं करत करत मग पुढे असं वाटलं की वैयक्तिक पातळीवर हे जरा आपण कमी पडतो म्हणून एक संस्था स्थापन केली, गझल सागर प्रतिष्ठान. अच्छा. आणि त्या संस्थेचं पहिलं अखिल भारतीय संमेलन त्याचं एक कारण आहे की साहित्य संमेलन हा जो मुख्य प्रवाह आहे साहित्याचा, हे तर आम्हाला काही विचारत नव्हते, ना भटांना विचारत होते ना आम्हाला विचारत होते. मग आपण यांच्या मिनतोर, असं नाही की मी म्हटलं नाही, विनंती केली नाही असे नाही. विनंती करण्याचा मागचा उद्देश असाच होता की शेकडो हजारो साहित्य जाणणाऱ्या चांगल्या कवी साहित्यिकांपुढे गझल जर पेश केल्या गेली तर तिचा प्रचार आणि प्रसार चांगल्या प्रकारे होऊ शकेल, हा एक उद्देश होता त्यामागचा, त्या विनंतीमागचा. पण तेही शक्य न झाल्यामुळं मग कशाला विसंबून राहायचं, आपलं संमेलन आपण का भरवू नये. अच्छा. या विचाराने तुम्ही ह्या विचाराने मग पहिलं संमेलन घेतलं. आणि साहित्य संमेलन हे अनेक साहित्य प्रकार, मग त्यात कविता असेल, प्रवास वर्णन असेल, अनेक 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 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, त्याचं मिळून एक संमेलन असतं. पण कवितेचा कवितेचे अनेक प्रकार, त्यातला एक प्रकार गझल, आणि त्या एका प्रकाराला वाहिलेलं संमेलन हे एक मिसाल आहे, हे एक जगावेगळं उदाहरण आहे. त्याचं संमेलन आम्ही घेतलं आणि आज 8 संमेलनं झाली, ती यशस्वी झाली. त्याच्यामुळं होतं काय की अनेक गझलकार, गझलचे अभ्यासक, गझल गायक तिथे एकत्र येतात, उहापोह होतो, विचारविनिमय होतो आणि गझलसाठी एक पोषक असं वातावरण निर्माण होतं. एवढं मात्र निश्चित त्यांनी होतं. तुम्ही नुसते गझल गायक, स्वरेल गायक, हरकती आणि ताना आलाप याच्यावरती हुकूमत असलेला गळा लाभलेले आणि मेहनत करून लाभलेले असे गायक आहात तुम्ही. तुमचा हा वेळ काढून आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांच्यासाठी दिलात म्हणून दूरदर्शनतर्फे आमचे निर्माते जे आहेत त्यांच्यातर्फे निरंजन पाठक आणि आमचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल मुकेश शर्मा यांच्यातर्फे आणि माझ्यातर्फे आणि हा आमचा सगळा तांत्रिक बाजू सांभाळणारा जो आहे चमू, त्यांच्यातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्याकडून एक वचन घेतो की आपण दोघांनी केव्हा तरी भेटलं पाहिजे. जरूर. आणि तुमचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या घरी ठेवा, नाही तर माझ्या घरी मी ठेवतो, पण तुमचा आवाज आणि तुमच्या हरकती या मला ऐकाव्याशा वाटतील. उठू नका. ह्या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत झालेलं आहे ते तुमच्या शब्दात, तुमच्या हस्ताक्षरात तुम्ही याच्यामध्ये लिहायचं आहे. मी येतो तिकडे आणि अगदी 2 ओळीमध्ये लिहा तुम्हाला काय वाटलं या कार्यक्रमाबद्दल, एवढं इथे लिहा. त्यानंतर तुमचा इथे फोटो लावणार आहे मी. बरं.